दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सोनाबाई अवधूत जनगे वय 65 यांचा टाकळीजवळ भीमा नदीत बुडून मृत्यू झाल्याचे रविवारी दुपारी 4 वाजता उघडकीस आले। गेल्या 4 दिवसापासून त्या घरातून निघून गेल्या होत्या। टाकळी ते चिंचपूर बंधारा दरम्यान रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास नदीत एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांना मिळाली। तेव्हा हवालदार शाहनूर मुलाणी, पोलीस शिपाई विशाल कर्नाळकर यांनी घटनास्थळी जाऊन टाकळीचे बाळू भोई या मच्छीमाराच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। समाज माध्यमावर मयताचे फोटो टाकले। त्यानंतर त्यांची ओळख पटली। हत्तूर ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सोनाबाई जनगे या गेल्या गुरुवारी दुपारनंतर घरातून मुलीकडे जाते म्हणून निघून गेल्या होत्या, मात्र त्या मुलीकडे गेल्याच नाहीत। त्यामुळे त्यांची मुले व इतर नातेवाईक यांनी शुक्रवारपासून त्यांचा शोध सुरू केला। सर्व नातेवाईकांकडे माहिती घेतली, मात्र त्या कोठेच मिळून आले नाहीत। रविवारी त्यांचा मुलगा व इतर नातेवाईक हे त्यांच्या शोधात कर्नाटक व जत तालुक्यात गेले होते। टाकळी येथे भीमा नदीमध्ये सोनाबाई यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर ते मंद्रुपला आले। ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला। मयत सोनाबाई यांच्या पश्चात पती अवधूत, ओगसिद्ध व बेळणसिद्ध ही 2 मुले व सुना व नातवंडे असा परिवार आहे। रात्री हत्तूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मंद्रुप पोलीस करत असल्याची माहिती सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे।